आज आपल्याला बनवायचा आहे कर्नाटक स्पेशल बेन्ने डोसा। हा डोसा चवीला एकदम भन्नाट लागतो, कारण हा डोसा जो आहे तो कुरकुरीत डोसा आणि मऊ डोसा या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे। बेन्ने डोसा जो आहे तो कुरकुरीत पण आहे आणि थोडासा सॉफ्ट देखील आहे। ज्यांना कुरकुरीत डोसा आवडतो त्यांना हा डोसा नक्कीच आवडणार आहे, आणि ज्यांना मऊ सॉफ्ट असलेला डोसा आवडतो त्यांना देखील हा डोसा आवडणार आहे। स्टेप बाय स्टेप मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुमचा देखील डोसा एकदम छान तयार होईल। इडली सोबत डोसा सोबत खाल्ली जाणारी जी पोळी चटणी आहे ती देखील आपल्याला पाहायची आहे। डोसा सोबत खाल्ली जाणारी एकदम परफेक्ट अशी आलूची चटणी देखील आज आपल्याला तयार करायची आहे। त्याचबरोबर आपण नारळाची झणझणीत अशी चटणी देखील तयार केलेली आहे। आता हा बेन्ने डोसा तयार करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तांदूळ आणि डाळ भिजू घालण्याची आहे। एकाच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे। तर 3 वाटी आपल्याला या ठिकाणी इडलीचे तांदूळ घ्यायचे आहेत। आता त्याच वाटीने आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। सपाट वाटीच आपण या ठिकाणी उडदाची डाळ देखील घेतलेली आहे। आता त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी पोहे घ्यायचे आहेत। ते पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे मी या ठिकाणी घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा मेथीदाणा। मेथीदाण्यामुळे आपले जे पीठ आहे ते आंबण्यासाठी किंवा फुलण्यासाठी मदत देखील होते। आता हे डाळ तांदूळ आपल्याला छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। यामध्ये मी पाणी घातलेलं आहे भरपूर असं। हाताने आपल्याला छान व्यवस्थित असं याला चोळून घ्यायचं आहे, आणि 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे, आणि परत मी याला 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे। जोपर्यंत यावरील पाणी छान स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 पाण्याने मी डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळ पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी घालून घ्यायचं आहे। आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी रात्रभर ठेवायचं आहे। 7 वाजता मी हे डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले आहेत। रात्रभरासाठी मी डाळ आणि तांदूळ भिजू घातले होते। डाळ आणि तांदूळ आपले छान असे भिजलेले आहेत। आता मिक्सरला आपल्याला हे डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत। डाळ आणि तांदळामधील जे पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं नाहीये। तांदूळ आणि डाळ वाटताना आपल्याला पाण्याची गरज पडते, त्यावेळेला आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे। मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे। डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालायचे आहेत। थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला। यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे। या डोशामध्ये साखर वापरली जाते, साखरमुळे डोशाला छान रंग येतो। सर्व मिश्रणामध्ये आपल्याला फक्त 1 चमचा साखर घालायची आहे। सुरुवातीला आपण जे डाळ तांदूळ बारीक करणार आहोत त्यामध्येच आपल्याला साखर घालायची आहे। नंतर राहिलेले जे डाळ आणि तांदूळ ते बारीक करताना आपल्याला साखर घालायची नाहीये। पूर्ण मिश्रणासाठी आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे। मिक्सरला मी हे डाळ आणि तांदूळ एकदम बारीक असे वाटून घेतलेले आहेत। आता वाटून घेतलेले हे डाळ आणि तांदूळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। मोठं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी, म्हणजेच हे डाळ आणि तांदूळ फुलून डबल होतात। त्याकरिता आपल्याला थोडं मोठं भांडं या ठिकाणी वापरायचं आहे। पातेल्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे, आणि परत आपल्याला मिक्सरला बाकीचे राहिलेले जे डाळ आणि तांदूळ ते बारीक करून घ्यायचे आहेत। आता सर्व राहिलेले जे डाळ आणि तांदूळ ते आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। डोशासाठी जे मीठ लागणार आहे ते मीठ आपण याच ठिकाणी घातलेलं आहे। नंतर आपल्याला यामध्ये काहीच घालण्याची गरज नाही, तर मीठ देखील मी सुरुवातीलाच आत्ताच घालत आहे। तर 1 ते 1.5 चमचा मी यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। डाळ आणि तांदळाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने देखील तुम्ही मिक्स करून घेऊ शकता। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। 6 तासासाठी याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। 6 तासामध्येच आपलं पीठ छान असं फुलतं, तर 6 तास मी याला बाजूला ठेवून देणार आहे। तर 6 तास झालेले आहेत आणि पीठ आपलं बघू शकता तुम्ही एकदम छान असं फुललेलं आहे। 6 तासामध्येच आपलं पीठ एकदम छान असं फुललेलं आहे। यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता यामध्ये काहीच घालायची गरज नाहीये। पीठ आपण परत एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता डोसे बनवण्यासाठी आपलं हे पीठ तयार आहे। झाकून मी जरा वेळ बाजूला ठेवून देत आहे। आता आपल्याला या ठिकाणी या डोशासोबत खाण्यासाठी पोळी चटणी तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही एकदाच बनवून स्टोअर करून ठेवू शकता। 3 ते 4 महिने तुम्ही ही चटणी वापरू शकता। डाळी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। तर यामध्ये वेगवेगळ्या डाळीचा, मिरचीचा आणि कढीपत्त्याचा वापर केला जातो। 4 चमचे आपण या ठिकाणी हरभरा डाळ घेतलेली आहे। ही हरभऱ्याची डाळ आपल्याला मध्यम गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची आहे। तर डाळ मी या ठिकाणी 2 ते 3 मिनिट छान अशी भाजून घेतलेली आहे। डाळीमधील जो थोडासा मऊपणा आहे तो कमी झालेला आहे। डाळ आपण छान खुसखुशीत अशी भाजून घेतलेली आहे। आता कढईमध्ये आपल्याला 2 चमचे उडद डाळ घालून घ्यायची आहे, आणि उडद डाळ देखील आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे। उडद डाळ देखील आपण मध्यम गॅसवरती छान अशी भाजून घेतलेली आहे। आता सर्व साहित्य आपल्याला एकाच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। उडदाची डाळ देखील मी काढून घेतलेली आहे। आता कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तीळ घालून घ्यायचे आहेत। तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। तीळ आपले बऱ्यापैकी भाजलेले आहेत। यामध्ये आपण नारळाचा कीस घालून घेऊया। सुक्या नारळाचा कीस घालू शकता किंवा नारळाचे काप घालू शकता। आता माझ्याकडे डेसिकेट कोकोनट आहे, त्यामुळे मी तेच घालत आहे। तीळ आणि खोबरं देखील छान भाजलेले, आता हे देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे।
आता कढईमध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत आपण, ते कढीपत्ता आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कढीपत्त्याचा जो ओलसरपणा आहे तो आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे. कढीपत्ता आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर कढीपत्ता देखील मी मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. कढीपत्ता आपण छान व्यवस्थित असा भाजून घेतल्यामुळे आपली चटणी जास्त दिवस टिकण्यास मदत होते आणि कढीपत्ता जर ओलसर राहिला तर चटणीला बुरशी येऊ शकते. त्यासाठी आपल्याला कढीपत्ता एकदम छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता कढीपत्ता देखील मी या ठिकाणी छान असा भाजून घेतलेला आहे. तर कढईमध्ये आता आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 मिरच्या मी कढईमध्ये घालून घेतलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी बेडगी मिरचीचा वापर करू शकता. आता माझ्याकडे साधी मिरची आहे त्यामुळे मी तेच वापरत आहे. आता मिरच्या देखील मी भाजून घेतलेल्या आहेत, त्या देखील आपण त्याच ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता सर्व भाजून घेतलेल्या डाळी आणि मिरच्या आपल्या थंड झालेल्या आहेत. मिक्सरला आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण हे सर्व साहित्य घालून घेतलेले आहे. पाव चमचा आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. थोडंसं आपण यामध्ये हिंग घातलेलं आहे. यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालत आहे, त्यामुळे चटणीला रंग छान येतो. तुमच्याकडे असेल तर घाला किंवा स्किप केलात तरी देखील काही हरकत नाही. मिक्सरला मी एकदम छान बारीक अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे. चटणीला रंग देखील एकदम छान आले आहे. तर मस्त अशी आपली इडली सोबत खाण्यासाठी पोळी चटणी तयार झालेली आहे. एखाद्या हवाबंद भरणीमध्ये भरून तुम्ही 3 ते 4 महिने वापरू शकता. अजिबात खराब होत नाही. इडलीवरती थोडंसं तूप टाकायचं, त्यानंतर ही चटणी घालायची. डोशावरती देखील तुम्ही ही चटणी टाकून खाऊ शकता. आता बटाट्याची आपल्याला या ठिकाणी चटणी तयार करून घ्यायची आहे. तर बटाट्याची ही भाजी किंवा चटणी तयार करण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान तापलेलं, यामध्ये मी मोहरी घालून घेत आहे. आता मोहरी आपल्याला छान फुटू द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा आपण यामध्ये हरभरा डाळ घातलेली आहे. कुटून घेतलेला अद्रक आणि लसण मी यामध्ये घालून घेत आहे. तर उभ्या आकारामध्ये पातळ असे मी 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. ते कांदे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. मिरच्या मी सुरुवातीला घालायचे विसरलेले आहे. कांद्याच्या अगोदर तुम्ही मिरच्या घालून घ्या. 2 ते 3 मिरच्या मी या ठिकाणी मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. त्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. कांदा थोडासा मी बाजूला करून मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. आता कांद्यासोबत या मिरच्या छान व्यवस्थित अशा तळल्या जातील, कारण कांदा तळण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो. कांद्यातील जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला एकदम कुरकुरीत करायचा नाही आहे, फक्त कांद्यातील जो कच्चेपणा आहे तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. कांद्यातील जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे आता कमी झालेला आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घातलेली आहे. 4 बटाटे मी या ठिकाणी उकडून घेतले होते, ते बटाटे आपण चिरून घेतलेले आहेत. ते बटाटे यामध्ये घालायचे आहेत आपल्याला. बटाटे आपल्याला कांद्यासोबत छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. कांदा छान मऊ झालेला, सॉफ्ट झालेला आहे. यातील जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे आता कमी झालेला आहे. बटाटे देखील आपल्याला आता 2 ते 3 मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत. बटाटे आपल्याला चमच्याने फोडून घ्यायचे आहेत, थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत. तर आता आपण भाजीला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. भाजीला आपण एक छान अशी वाफ काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. डोशासोबत खाण्यासाठी आपली बटाट्याची चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी नारळाची चटणी तयार करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण नारळाचे काही काप घालून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता भरपूर अशी आपण यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. 2 चमचे आपण यामध्ये फुटाणे घातलेले आहेत. जे रोस्टेड फुटाणे असतात ते आपण या ठिकाणी 2 चमचे घातलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी डाळवं घालू शकता किंवा शेंगदाण्याचा देखील वापर करू शकता. 3 हिरव्या मिरच्या, अद्रकचा 1 तुकडा आणि लसणाच्या 2 पाकळ्या आपण यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. थोडेसे जिरे घालून घ्यायचे यामध्ये आपल्याला. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही चटणी आपल्याला मिक्सरला एकदम छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे. मिक्सरला आपण ही चटणी एकदम छान बारीक अशी वाटून घेतलेली आहे. अशा पद्धतीची आपली ओल्या नारळाची चटणी देखील या ठिकाणी तयार झालेली आहे. तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून तो तडका मी तयार करून चटणीवरती घालून घेतलेला आहे. आता लगेचच आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे. आता डोशाचा जो तवा आहे तो आपल्याला कमी गॅसवर 2 ते 3 मिनिट गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला डोसे तयार करायचे आहेत. कमी गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला तवा गरम करायचा नाही आहे. आता तव्यावरती आपल्याला पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे. एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला हा तवा पुसून घ्यायचा आहे. तव्यावरती आपल्याला 1 ते 1.5 चमचा मिश्रण घालायचं आहे आणि डोसा आपल्याला हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे. थोडासा जाडसर हा डोसा तयार करायचा आहे. तर बॅटर आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे तव्यावरती. एवढ्या जाडीचा मी हा डोसा तयार करून घेतलेला आहे. बेने डोसा तयार करताना यामध्ये भरपूर बटरचा किंवा तुपाचा वापर केला जातो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटरचा वापर करू शकता किंवा तुपाचा वापर करू शकता. तुपामुळे आणि बटरमुळे जो डोशाला रंग येतो किंवा जो कुरकुरीतपणा येतो तो तेलामुळे येणार नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो तूप किंवा बटर वापरा. आता डोशाच्या वरती आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचा आहे. आता जी चटणी आपण तयार करून घेतलेली आहे
ती चटणी आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला डोसा 1 मिनिटभर शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवल्यामुळे वरच्या बाजूला चिरा पडणार नाही. आता 1 मिनिट आपण याला वाफवून घेतलेलं आहे. झाकण मी आता उघडून घेतलेलं आहे. जोपर्यंत डोसा आपल्या कडा सोडत नाही तोपर्यंत आपल्याला डोसा काढायचा नाही आहे. डोशाच्या कडा सुटल्या की नंतरच आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे. आता डोशाला थोडासा छान रंग येण्यासाठी आपण थोडा जास्त वेळ हा डोसा भाजून घेतलेला आहे. ज्या बाजूने गॅसची फ्लेम जास्त आहे त्या बाजूने आपल्याला तवा फिरवत हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे. आता यावरती आपण बटाट्याची चटणी घालून घेऊया. परत यावरती थोडीशी पोळी चटणी घालून घेऊ शकता. डोशाने कडा देखील आता सोडलेले आहेत. डोशाला छान एकसारखा रंग आलेला आहे. आता डोसा आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे. एका उलथण्याच्या मदतीने आपल्याला हा डोसा तव्यापासून मोकळा करून घ्यायचा आहे. डोसा आपण काढून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही डोशाला एकदम छान रंग आलेला आहे आणि कुरकुरीत देखील आपला हा डोसा तयार झालेला आहे. वरच्या बाजूने एकदम छान कुरकुरीत असतो हा डोसा आणि आतील बाजूने बघितलं तर तुम्ही थोडासा सॉफ्ट असतो, कारण आपण हा डोसा थोडासा जाड तयार केलेला असतो. आता तवा आपला तापलेला आहे, गरम झालेला आहे. त्यासाठी आपल्याला तव्यावरती परत पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हा तवा कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे. आता यावरती परत आपल्याला 1 ते 1.5 चमचा मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि डोसा आपल्याला व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे. थोडासा जाड ठेवायचा आहे आपल्याला हा डोसा, जास्तही पातळ करायचं नाही आहे. तर डोसा आपण छान असा पसरून घेतलेला आहे. यावरती देखील आपण तूप घालून घेतलेलं आहे. चटणी घालून घ्यायची आहे. झाकण ठेवून 1 मिनिटभर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता झाकण मी उघडून घेतलेलं आहे. परत आपण यावरती बटाट्याची चटणी घालून घेतलेली आहे. आता डोशाच्या कडा सुटत आलेल्या आहेत. डोसा मी या ठिकाणी आता काढून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही दुसरा डोसा देखील आपला सेम रंगामध्ये तयार झालेला आहे. पहिल्या डोशाला जो रंग आलेला आहे तसाच रंग दुसऱ्या डोशाला देखील आलेला आहे. तर मस्त असा आपला दुसरा डोसा देखील या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे. प्रत्येक डोसा तयार करताना आपल्याला तव्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे. तो तवा आपल्याला कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले जे डोसे आहेत ते तयार करून घेऊया. एवढ्या मिश्रणामध्ये आपले 15 डोसे या ठिकाणी तयार झालेले आहेत. एवढ्या जाडीचे आणि एवढ्या मोठ्या आकाराचे, वरून छान कुरकुरीत, आतून थोडेसे सॉफ्ट, खाताना एकदम चविष्ट लागतात. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला देखील आपल्या फॉलो करायला विसरू नका. भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.